जय शिवराय, नमस्कार. मी सागर बचरे, वाटद मिरवणे रत्नागिरी. आमच्याकडे जो संघर्ष चालू आहे त्या संघर्षाची पार्श्वभूमी, तो नक्कीच संघर्ष कशासाठी चालू आहे हे मी आज सांगणार आहे. 2019ला वाटद रत्नागिरी तालुक्यामध्ये वाटद या ठिकाणी एक MIDC प्रकल्प ह्या शासनाकडून जाहीर करण्यात आला. आता MIDC या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे, स्थानिक लोकांची किंवा स्थानिक ग्रामस्थांची काय परिस्थिती आहे, ते काय अवस्थेमध्ये जगतायत हे आपणा सर्वांना माहिती आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या MIDCला 2019 सालीच आमच्या या संपूर्ण ग्रामस्थांकडून एक कडाडून विरोध झाला. आणि याच्यानंतर तो विरोध झाल्याच्यानंतर वाटद ग्रामपंचायतीमध्ये देखील एक विरोधाचा ठराव पास झाला. आणि तो ठराव माझ्याकडे आहे, मी तुम्हाला तो ठराव दाखवतो अगोदर. तो ठराव पास झाल्याच्यानंतर तत्कालीन उद्योगमंत्री यांच्याकडनं ती MIDC रद्द झाली अशी अधिसूचना काढण्यात आली आणि ती तिथे MIDC रद्द झाली. त्याच्यानंतर 2023-24च्या दरम्यान पुन्हा MIDCची GR काढण्यात आला आणि ती पुन्हा MIDC येणार असं या ठिकाणी आता सगळ्यांना सांगितलं जातं आहे आणि त्या पद्धतीने संपूर्ण कार्यवाही चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये बाधित जे 6 गाव आहेत, या संपूर्ण 6 गावांकडून 90% विरोध असताना देखील हा प्रकल्प इथे रेटला जातोय असं आमचं म्हणणं आहे. वाटद ग्रुप ग्रामपंचायत वाटदमध्ये 2019ला हा एक ठराव आहे. हा संपूर्ण MIDC विरोधाचा ठराव आहे. 18/9/2019ला हा ठराव झाला आहे. मी तुम्हाला 2 मिनिटं फक्त वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये एक असं लिहिलं आहे, विषय वाटद व मिरवणे गावातील प्रस्तावित MIDCला विरोध असल्याबाबत. त्याच्यामध्ये लिहिलं आहे, शासकीय अधिसूचना उद्योग व ऊर्जा व कामगार विभाग यांच्याकडे क्रमांक IDC 2018 अन्वये विशेष ग्रामसभा 17/9/2019ला ही विशेष ग्रामसभा MIDCच्या संदर्भामध्ये ग्रुप ग्रामपंचायत वाटदमध्ये आयोजित करण्यात आली होती. आणि त्या सभेमध्ये MIDC विरोधाचा ठराव हा सर्वानुमते पास करण्यात आला. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये ग्रुप ग्रामपंचायत वाटद मिरवणे येथील मौजे व वाटद मिरवणे गावातील जमिनी व घरांना महाराष्ट्र शासन औद्योगिक विकास मंडळ यांच्या भूसंपादित बाबतच्या कायदा 1991 कलम 32(2) वैयक्तिक नोटीस माननीय उपविभागीय रत्नागिरी यांच्याकडून निर्देशित करण्यात आल्या होत्या. परंतु संबंधित सर्व शेतकरी व जमीन मालक व घर मालक यांनी ग्रामपंचायतीची विशेष ग्रामसभा लावण्याबाबत मागणी केली होती व त्यामध्ये संबंधित नोटिशीची व विषयांवर चर्चा करून त्यामध्ये शेतकरी, घरमालक व ग्रामस्थ असे निदर्शनास आणून दिले की सदर MIDCला आम्ही स्थानिक शेतकरी व घरमालक म्हणून संबंधित MIDCला बहुमताने विरोध दर्शवत आहोत. असा ठराव ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला असून आपल्या शासन स्तरावर योग्य माहितीसाठी सविनय सादर. हा अशा प्रकारचा 2019ला याच MIDCच्या विरोधामध्ये याच ग्रामपंचायतीमध्ये असा ठराव पास करण्यात आला. आणि त्याच्यानंतर संपूर्ण जाऊन ही प्रक्रिया, ही अधिसूचना रद्द करण्यात आली. आणि तरी देखील पुन्हा या MIDCचा घाट घातला जात असताना आज 90% ग्रामस्थांचा विरोध असताना ह्या ग्रामपंचायतीमध्ये एक धक्कादायक गोष्ट घडली आहे, जी या लोकशाहीला अत्यंत काळीमा फासणारी गोष्ट आहे. ती गोष्ट अशी आहे की पुन्हा MIDCची GR निघाल्याच्या नंतर, ही घोषणा झाल्याच्या नंतर वाटद ग्रामपंचायतीमध्ये ह्या संदर्भात विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलेलं नसताना देखील एक सभा आयोजित करण्यात आली होती. 12 ऑगस्टला एक सभा आयोजित करण्यात आली होती. आणि या सभेमध्ये MIDCच्या संदर्भामध्ये कोणताही मुद्दा अजेंड्यावरती नसताना देखील या सभेमध्ये MIDCच्या समर्थनाचे ठराव पास करण्यात आले अशी धक्कादायक माहिती आज ग्रामस्थांना कळत आहे. प्रश्न असा होता की ती सभा लागली होती, त्या सभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्षांची निवड हा एकमेव मुद्द्यावरती ती सभा लागली होती. आणि त्या सभेमध्ये उपस्थितांच्या सह्या, या सह्या ज्या उपस्थितांच्या म्हणून केल्या जातात, त्या सह्यांचा दुरुपयोग करून त्या सह्या MIDCच्या समर्थनाच्या ठरावासाठी वापरण्यात आल्या
म्हणजे ही किती अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे की गावाला एखादा इतका मोठा प्रकल्प येत असताना एक तर यांनी ग्रामसभा विशेष ग्रामसभा लावली नाही तिथलीच्या स्थानिक प्रशासनाने, आणि त्याच्यानंतर गावातील ग्रामस्थांकडून म्हणजे आम्ही मिरवणे MIDC विरोधी युवा संघटनेच्या माध्यमातून या संपूर्ण MIDCला विरोध करत असताना सरपंचांकडे आम्ही अशी मागणी करत होतो की एक विशेष ग्रामसभा लावा या संदर्भामध्ये आणि सर्वानुमते आपण ठराव पास करूया. परंतु असं न करता त्यांनी परस्पर लपून छपून अशा प्रकारे सह्यांचा गैरवापर करून ग्रामस्थांच्या हा समर्थनाचा ठराव या ठिकाणी पास करण्यात आला. तंटामुक्ती अध्यक्षांची निवड असताना, विशेष ग्रामसभा नसताना MIDC संदर्भामध्ये गावामध्ये कोणत्याही प्रकारची MIDC संदर्भामध्ये सभा आहे असल्याची कोणतीही माहिती किंवा जनजागृती न करता अशा प्रकारे सह्यांचा दुरुपयोग करून या ठिकाणी हा ठराव पास करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये आणि हा अतिशय महत्त्वाचा जो ठराव आहे तो ठराव आता संपूर्ण आम्ही ग्रामस्थ म्हणून हा ठराव रद्द करावा अशी मागणी या ग्रामपंचायतीकडे करत आहोत. आणि त्याच संदर्भामध्ये उद्या म्हणजे 31/10/2025ला एक ग्रामसभा लागली आणि त्या ग्रामसभेमध्ये हा जो लपून छपून आणि गावाचा विश्वासघात करून जो MIDC समर्थनाचा जो ठराव पास करण्यात आला आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तो रद्द करून सर्वानुमते बहुमताने जो काही ठराव पास करण्यात येईल तो उद्याच्या ग्रामसभेमध्ये अशा प्रकारचा निर्णय व्हावा अशी आमची संपूर्ण या ग्रामपंचायतीकडे मागणी आहे. आणि त्याच्यामध्ये अत्यंत एक धक्कादायक गोष्ट अशी आहे की हा जो ठराव करण्यात आला समर्थनाचा तो ठराव करत असताना ग्रामपंचायतीमधील सदस्यांना देखील माहिती नव्हती की अशा प्रकारचे ठराव हा करण्यात येतोय. म्हणजे ग्रामपंचायत सदस्यांच्या देखील सह्या ह्या त्यांना विश्वासात न घेता त्यांच्या देखील खोट्या सह्या ह्या संपूर्ण प्रस्तावावरती घेण्यात आल्या आहेत. म्हणजे लोकशाहीच्या माध्यमातून ह्या संपूर्ण ही यंत्रणा चालू असताना आपल्या देशामध्ये ग्रामपंचायतीमध्ये अक्षरशः लोकशाहीचे धेंडवडे काढले जात आहेत. म्हणजे आम्ही गेले कित्येक महिने बोंबलतोय की एक विशेष ग्रामसभाचं आयोजन करा, परंतु सरपंचाकडून त्यांना त्याच्यावरती कोणताही आम्हाला प्रतिसाद मिळत नाही. आणि असं असताना अशा प्रकारे गावाला विश्वासात न घेता गावाला अंधारात ठेवून संपूर्ण ग्रामस्थांना अंधारात ठेवून जर ठराव पास केले जात असतील तर ह्याला संपूर्ण कडाडून विरोध हा होणारच. आणि उद्याच्या ग्रामसभेला मी संपूर्ण वाटद मिरवणे गावातील संपूर्ण ग्रामस्थांना एक आवाहन करतोय की आपण प्रचंड मोठ्या संख्येने ह्या सभेला यावं आणि हा जो लपून छपून केलेला जो संपूर्ण हा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव रद्द करून बहुमताने आपण ग्रामपंचायतीमध्ये MIDC विरोधाचा ठराव उद्या पास करू इतकंच आपणा सर्वांना मी विनंती करतोय. धन्यवाद.